कशाचा आधार नाही, कुठला पुरावा नाही, फक्त एक माज रक्तात असलेला पिढ्यानपिढ्या की आम्ही सर्वज्ञ. या माझा पोटी उचलली जी लावली टाळ्याला. आम्ही जे बोलतो तुम्हाला सांगितलं की सावंत सरांसारख्या इतिहासकारांच्या खांद्यावर बसून इतिहास बघतो आणि मग बोलतो. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही असत्य कथन करणाऱ्या गाढवांच्या पाठीवर बसून इतिहासाचा विपर्यास बघितलात तर कोरटकर, सोलापूरकर सारखी दयनीय अवस्था होणार. ती गाढव लाता घालणारच तुम्हाला. जगद्गुरु संत तुकोबराय म्हणून गेलेत, एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता. आता अभंग सांगायच्या आधी तुम्हाला सांगतो, ब्रह्मचारी म्हणजे प्रशांत कोरटकर आणि गाढव म्हणजे त्यांचे ते असत्य कथन करणारे इतिहासकार. एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हानोनिया लाता पळाले ते. एक अतिउत्साहात ब्रह्मचारी झालेला माणूस होता. ब्रह्मचर्य स्वीकारलं काही दिवसानंतर त्याला भावना अनावर व्हायला लागल्या, सण होईना त्याला ब्रह्मचर्य. मग कुणाला कळू नये म्हणून ते गाढवाला झोंबायला गेलं. त्या गाढवानं नको तिथं नको इतक्या लाथा घातल्या ते पळून गेलं. तुकोबाराय म्हणतात, गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले, तोंड काळे झाले जगा माझी. हे ना ऐसे झाले, हे ना तैसे झाले, तुका म्हणे गेले वायाची ते.